व्यक्ती लहू घुशे. 30 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय 18 चेंडूमध्ये. सरासरी पाहिजे तर 10च्या रन जावं लागेल जिंकण्यासाठी. लहू यांचा पहिलाच बॉल फुल टच बॉल होता. फुल केलाय आणि बॉलला सरळ गोल केलाय 6 धावांसाठी. येतोय पहिल्या बॉल वरती बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू टू बघा स्वॅगने स्वागत केलाय तुषार यांनी लहू यांचा. फुलटस बॉल होता आणि फुलटस बॉलला पूर्णपणे टोल वसूल केलाय 6 धाव्याने. षटकाराला या 6 धाव्याने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन होते. समीकरण झालं 17 चेंडू मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा काय फटका साजरा तुम्ही शतरक्षक आहे तैनात. बघा एक तेरी तो एक मेरी फलंदाज होतोय बाद. तिसऱ्या पंचांकडे जातोय. झेल पकडल्यानंतर चला पाहूया तिसऱ्या पंचांकडे, कारण हे रिॲक्शन कदाचित धोकादायक ठरू शकतात इकडे. बघा विकेट तर मिळणार आहे, मात्र पॅनल्टीच्या धावा देखील मिळू शकतात. मात्र पाहूया रिॲक्शन काय आहे तिकडे. तर इथे रिॲक्शन आपण पाहू शकता. सचिन मला वाटतं होते तिकडे, आणि झेल पकडल्यानंतर हे रिॲक्शन त्यांच्याकडून आलेलं आहे. पंच आपण इकडे यायचंय. पंच सुरेंद्रजी घाटाल आपण इकडे यायचंय. चला या आपल्याकडे थोडासा वेळ आहे, थोडासा 2 मिनिटं या, कारण तर 3 धावांची पॅनल्टी असेल, लक्षात घ्या. बघा विकेट तर मिळाली आहे, मात्र अशा प्रकारे रिएक्शन अपेक्षित नाहीये खेळाडूंकडनं. तुम्ही सेलिब्रेशन करा, मात्र चेंडू तुम्ही मैदानावरती जमिनीवरती आपटू शकत नाही, हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि थोडीशी चूक आपण पाहतोय सचिन कडनं झालेल्या आहे, आणि पॅनल्टीच्या 3 धावा तिकडे आपण ऍड देखील केलेल्या आहेत. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. चला मॅच चालू करायची आहे.
चला मैदान खाली करायचं आहे. चला मैदान खाली करा. आपण सामन्याला सुरुवात करूया. चला सामन्याला सुरुवात होईल. इथे आपण पाहतोय ऑन साईडला इथे देखील संधी निर्माण झाली. झेल सुटला गेला तिकडे. आपण पाहतोय 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या आणि आपण पाहतोय 2 धावा पूर्ण झाल्यात. थँक्यू डीजे. बघा विकेट डाऊन होते. एलबीच्या रूपमध्ये यष्टाच्या समोर पकडला गेला कुंदना. नवीन बॅटर आपण पाहतोय कुणाल यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. लवेनचा पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. चेंडूवर शतक घेतोय आणि त्याच्यावर होते चुकी. बघा चुकी झालाय. साधा सोप्पा झेल इथे धरतीला दान झालाय. दुसरी धाव झाली. तिसऱ्याचा प्रयत्न बघा ओव्हर अजून एक धाव इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 3 धावा येताना पाहतोय. या 3 धावाशी धावफलक पुढे सलग जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. बघा अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता आहे. अजून इकडनं 16 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा चुका भरपूर होताना दिसत आहेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाकडून. शेवटचा बॉल यावेळेस फक्त दिशाण्याचं काम केलं, पुश केलाय. एक धाव झालाय. दुसरा धावचा प्रयत्न बघा 30 यार्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चांगला रनिंग बिटवीन विकेट पाहतोय. 2 धावा इथे कम्प्लीट होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावांची धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. षटक संपत पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 16 या आकड्यावरती. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू तुझे. समीकरण झालं आता 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. सरासरी पहिल्यांदा 7 धावांची सरासरी गाठावी लागेल प्रति षटकामध्ये जिंकण्यासाठी. कुणाल स्ट्राईक वरती असतील. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेश यांना. बॉलिंग मार्क वरती निलेश बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस 14 मारण्याचा प्रयत्न केला तर बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. बघा इकडनं मॅच अजून संपलेला नाहीये. इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. आपण पाहतोय की आतापर्यंत 2 ते 3 झेल ड्रॉप आणि मिसफिल्ड देखील झालेली आहे. त्याचा फटका आपण पाहतोय की भेंडीपाडा संघाला इथे लागताना दिसतोय. इकडनं कमबॅक होऊ शकतं आणि ते निलेश इथे आपण पाहतोय झेलची जी संधी. बघा संधी इथे देखील निर्माण झाली होती मात्र एक धाव इथे पूर्ण केलेली आहे.
10 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. निलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा पुश केलाय. मिड ऑफ मध्ये शतक आहे बघा. एक धाव दुसरा प्रयत्न इथं कम्प्लीट होताना पाहतोय का? आणि पंचाने तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. पुन्हा तिसरे पंच पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांकडे जाऊया आपण. काय घडते काय बिघडते. हॅलो हॅलो छे पाहू शकता आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जात आहे रनआउट आहे की नाही. चेंडू हातामध्ये आलाय, बॅट हवेमध्ये आहे आणि आपण पाहतोय की असं डिफिकल्ट वाटतोय इकडनं आपण पाहतोय. अगदी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय. बघा अगदी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये. तर फलंदाज बाद असेल. बघा स्टंपला चेंडू लागल्यानंतर बॅट ही पॉपिंग क्रीज मध्ये येताना दिसतंय. म्हणजे काही इंचाचा फरक आहे. 19-20 मला काही हरकत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिकडे आणि आता धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज इथे बाद झालेला आहे. थँक्यू डीजे. मी बॅटर आपण पाहतोय नॉनस्टॉप एंडला यत्नेश धुमाळ यांना पाहतोय. तर समीकरण झालंय 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल होता. गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातो एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. चार येतोय चौकार. थँक्यू उडीजे. बघा फुलटॉस चेंडू आणि महेश याने या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. आता 8 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. या 4 धावांनी समीकरण पूर्णपणे चेंज झालंय. 8 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फक्त दिशाण्याचं काम केलंय. एक सिंगल धाव येते. धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते. 23-27 रन्स ऑन बोर्ड. बघा इकडे आता 7 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्या आपण पाहतोय की इकडे चुका केल्या, भरपूर चुका केल्यात भेंडीपाडा बी या संघाने क्षेत्ररक्षणामध्ये. आपण पाहतोय सन्माननीय राजेंद्रजी कोठावळे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. याच दरम्यान एक बिग शॉट येताना दिसतोय. A1 क्वालिटी ब्रँड षटकर ठोकलाय. थँक्यू उडीजे. आता फक्त एका धावेची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. बघा ज्या प्रकारे मॅचला सुरुवात झाली होती, एक छोटीशी चूक आपण पाहतोय. भेंडेपाडा संघ पराभवाच्या छायेला इथे जाताना दिसतोय. तर ह्या चुका ज्या असतात ना ते आपल्याला नेहमीच सुधाराव्या.
फार गरजेचं असतं आणि आपण पाहतोय की भरपूर चुका झाल्यात. 3 झेल आपण पाहतोय तिकडे सुटलेत आणि त्याचा फटका आपण पाहतोय इथे भिंडीपाडा बी या संघाला लागताना दिसतोय. इथे आपण पाहतोय संधी निर्माण इथे देखील झाली होती. बघा पुन्हा एकदा चूक झाली आणि अशा प्रकारे विजयी धाव इथे पूर्ण झालेली आहे. चला शिलोत्र संघ कॅप्टन या लगेच. चला कुंदन तुम्ही सुद्धा याच्या धावात. तर सन्माननीय राजेंद्रजी कोठावळे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण